पिसाचा मनोरा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर कोणते फोटो येतात? एखादी सुंदर रमणी ट्रिक सीनद्वारे तिच्या हलक्याशा नाजूक धक्क्याने पिसाचा मनोरा तिरपा करते, किंवा एखादा रगेड ही मॅन नसणारा एखादा तरुण सुद्धा त्याच्या लाथेच्या मजबूत धक्क्याने त्याला कलता करतोय आणि पिसाचा मनोरा त्याच्या लाथेमुळे खाली वाकतोय. ही असली चित्र आपण बघतो. पिसाचा मनोरा निव्वळ यासाठीच आहे का? त्यापेक्षाही पलीकडे खूप सारं काही आहे. तेच आम्ही घेऊन येतोय गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आमच्या युट्यूब चॅनेलद्वारे. आता पिसाचा मनोरा म्हटलं की तो आहे कुठे? इटालीत. इटालीतल्या लोकांचं डेली लाईफ, डेली रुटीन कसं असतं? सुशेगात असतात इटालियन लोक. सकाळी आरामात उठतील, सागरा संगीत कॉफी घेतील, गप्पा करतील, त्यानंतर आरामात तयार होऊन त्यांच्या कामाला जातील. बरं, कामाला गेल्यानंतर दिवसभर काम करतील का? छे, दुपारच्या सुट्टीत ते घरी येतात आणि ती दुपारची सुट्टी थोडी थोडकी नसते, 3 तासांची. मग त्यात प्लेट मांडणं, जेवण तब्येतीने घेणं, गप्पा करणं आणि हो, थोडीशी ताणूनही द्यायची. वामकुक्षी घेऊन मग ते पुन्हा कामाला जातात आणि मग संध्याकाळी रमत गमत घरी आल्यानंतरही त्यांना कशाचीही घाई नसते. मग गप्पा मारतील, रात्री 8 नंतर जेवण करतील आणि जेवणानंतर काही लगेच झोपीने जाणार. पुन्हा एक आपल्या शहरात कुठेतरी दूरवर किंवा जवळपास एक फेरी मारतील, शतपावली करतील आणि मग सुखाने झोपी जातील. आता या अशा इटालियन लोकांच्या गराड्यात जेव्हा पिसाचं गाव आहे, तर पिसाचं गाव कसं आहे? हो, ते तर तरुणाईनी भरलेलं. 1 लाख विद्यार्थी तिथे युनिव्हर्सिटीचं शिक्षण घेतात. आता जिथे तरुणाई तिथे उत्साह, आणि त्या उत्साहाचं स्वरूप काय? हो, रात्री इथल्या क्लब्स आणि पब्स मध्ये टकीलाचे शॉट्स, रंगीबेरंगी निळं, गुलाबी आणि कितीतरी रंगांचे या मद्याची उधळण होते. ते शॉट्स घेतात आणि डान्स करतात. तर तरुणाईनी भरलेलं हे शहर निव्वळ तरुणांनी बघायचं असं आहे का? छे, तसलं काही नाही. तिथे अर्नो नदी आहे आणि ती अर्नो नदी तिथे बोटिंग करताना पौर्णिमेच्या दिवशी बघा. आणि खास करून जेव्हा बोटिंगची शर्यत असते त्या अर्नो नदीत, रिगाटा या नावाने, तेव्हा तर तुमच्या डोळ्यांचं पारणं फिटेल. पौर्णिमेचा चंद्र, रिगाटाची इव्हेंट, अर्नो नदीचं पात्र आणि बाजूला मिरॅकल स्क्वेअर, पिसाचा मनोरा असलेले 4 उत्तमोत्तम वास्तू. माणूस वेडा होईल तिथे हे बघून. आता ह्या पिसाच्या मनोऱ्याचं आपल्याला कसं काय कळतंय की तो कुठे आणि काय आहे, त्याची आठवण काय आहे? शाळेत नाही का झाली आपल्याला त्याची ओळख? पिसाच्या मनोऱ्यावरून गॅलिलिओ गॅलिलीनी काही शतकांपूर्वी 2 वेगवेगळ्या वजनांचे दगड टाकले आणि त्यातनं दाखवून दिलं की गुरुत्वाकर्षणाचा नियम हा वजन कितीही कमी जास्त असली तरी सारखाच असतो. आता हा झाला शाळेचा भाग. पण त्या पिसाच्या मनोऱ्याचं वैशिष्ट्य काय आहे? तो झुकलेला आहे. पण त्याआधी त्याची कन्स्ट्रक्शन कशी झाली? ती एक मजेदार गोष्ट आहे. कोणचंही स्मारक त्या देशाचा राजा किंवा ते राज्यकर्ते का उभारतात? कारण आधी मुळात त्यांना जास्तीचे पैसे आणि गुलाम हवे असतात. त्यासाठी ते आजूबाजूच्या राज्यांवर आक्रमण करतात. त्या आक्रमणात यशस्वी झाले की त्यांच्याकडे लूट आणि पैसे दोन्ही येतं. मग पिसाच्या राज्यकर्त्यांनी काय केलं? बाजूचं सिसिली जिंकल्यानंतर विजय स्मारक बांधायचं. माणसाची आस मोठी दुर्दम्य असते. इतिहासात माझं नाव अमर करायची ही त्यांची महत्वाकांक्षा फार जबरी असते. त्यामुळे जिंकलं की मग विजय स्मारक बांधायचं. आता विजय स्मारक म्हणजे कसं? तर तेव्हा धार्मिक गोष्टींचा पगडा असल्यामुळे बेल टॉवर बांधायचं विजय स्मारक म्हणून, असं त्यांनी ठरवलं. आता हे बेल टॉवर म्हणजेच खरं पिसाचं टॉवर. आता ते 1171 साली सुरू केलं आणि 6 वर्ष त्याचं काम चाललं. खालचे काही मजले बांधून झाले आणि मग अचानक काय होतं, जसं पिसाने इतरांवर आक्रमण केलं तसं इतर राज्यांनी पण पिसावर आक्रमण केलं आणि त्या आक्रमणामुळे
मग पिसाच्या मनोऱ्याची बांधकामाची जी गती होती ती थांबली. ते मजले तसेच राहिले. बरं, खालची जमीन भुसभुशीत, त्यामुळे ते सुरुवातीचे 2-3 मजले सुद्धा खचायला सुरुवात झाली. आणि कर्मधर्म संयोगाने बांधकाम थांबल्यामुळे, आणि तेही थोडं थोडकं नाही, 100 वर्षे थांबलं. त्यामुळे खालची भुसभुशीत जमीन पिसाच्या मनोऱ्याच्या त्या 2-3 मजल्यांनीच घट्ट झाली आणि त्याच्या पुढे पिसाच्या मनोऱ्याचं झुकणं बंद झालं. आता विचार करा, जर ते तसंच चालू ठेवलं असतं तर 6वा मजला येईपर्यंत पिसाचा मनोरा तेव्हाच कोलमडला असता. पण हे 100 वर्षांनी पुन्हा काम सुरू केल्यानंतर 6व्या मजल्यापर्यंतचं काम, म्हणजे शेवटचा मजला सोडून त्याच्या खालच्या मजल्यापर्यंतचं काम झालं. म्हणजे 1272 ते 1284 पर्यंत हे काम चाललं. आणि त्याच्यानंतर मग काय झालं की पुन्हा पैशाचा ओघ थांबला. त्यामुळे काम थांबलं आणि ते पुन्हा सुरू झालं 1319 मध्ये. 1319ला शेवटचा मजला झाला बांधून, परंतु त्यावर बेल टॉवर म्हणजे बेल्स टाकायचं काम बाकी होतं. त्याला मुहूर्त लागला तब्बल टोटल 200 वर्षांनी. 1372 मध्ये त्यावर बेल टॉवर साठी ज्या बेल लागतात, घंटा लागतात, त्या घंटा चढवल्या, त्याची तयारी झाली आणि मग पिसाचं टॉवर 200 वर्षात बांधून पूर्ण झालं. आणि ज्या मातीमुळे तो खचत होता ती वेळोवेळी गॅप दिल्यामुळे खचणं बंद झालं आणि जमीन पक्की झाल्यामुळे पिसाचा मनोरा आहे त्या कलत्या परिस्थितीतच तसाच राहिला, जो पुढची काही शतकं तसा राहिला. आता या जमिनीमुळे अजून एक फायदा झाला. जसं नुकसान झालं तसा फायदाही झाला. अहो, मध्ये भूकंपाचे कितीतरी धक्के आले आणि त्या धक्क्यांमुळे लंबकासारखा हा मनोरा डोलण्याऐवजी या मातीमुळे फक्त खालीवर झाला. जसं वेव म्हणजे पाण्याची लाट येते आणि बोट फक्त खालीवर होते, तसा हा मनोरा फक्त खालीवर झाला आणि आहे तो शाबूत राहिला. आता ही सगळी कन्स्ट्रक्शन संपल्यानंतर त्यात 7 घंटा बांधण्यात आल्या, योग्य वेळी आणि योग्य वजनाच्या. पण त्यांचं एकंदरीत वजन होतं साधारण 10 टन. आणि त्यातली एक जी घंटा होती ना, तिचं नाव होतं जस्टिस. का तर जेव्हा एखाद्या कैद्याला फाशीची शिक्षा व्हायची तेव्हा ही घंटा वाजवायच्या. मुळात या सगळ्या घंटा वेगवेगळ्या कारणांसाठी वाजवायचे. सगळ्यात मोठी घंटा होती ती विजयी नाद किंवा काही खास समारंभ सण असेल तर ती वाजवायचे. पण नंतर काय दैव दुर्विलास बघा, की जेव्हा पिसावरती आक्रमण व्हायचं तेव्हा लोकांना धोक्याचा इशारा देण्यासाठी ही घंटा वाजवावी लागायची. खरं तर या सारे गम प सा या 7 सुरांवरती या 7 घंटा आहेत, म्हणजे वेस्टर्न क्लासिकल आपण धरू. हा उपक्रम खूप चांगला आहे. परंतु नुसत्या या घंटांमुळे तुम्ही विचार केला, अरे बापरे 10 टन वजन आहे, तर कसं व्हायचं? 10 टन वजनाने काहीच होणार नाही. 14,500 टन वजनाचा पिसाचा मनोरा, त्याच्या पुढे 10 टन म्हणजे एखाद्या शरीरावर मुंगी चढली असं. तर हे बॅकग्राऊंड झाल्यानंतर आता पुढच्या भागात आपण बघूया की पिसाच्या मनोऱ्याची जागा जी आहे मिरॅकल स्क्वेअर, तिथे अजून कोणकोणत्या उत्तमोत्तम वास्तू 4 आहेत त्यांची ओळख करून घेऊ. मंडळी, आमच्या चॅनेलला गोष्टी वास्तूंच्या, विलक्षण निर्मितीच्या याला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.